नांदगाव शहरात आत्महत्येची दुसरी घटना झाल्याने खळबळ। 30 वर्षीय तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या। नांदगाव शहरातील नेहरूनगर येथील धक्कादायक घटना। बातमी नांदगाव येथून। नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव शहरात एका 30 वर्षीय तरुणाची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून मयत तरुणाचे नाव राजू शिवाजी खरात, वय वर्ष 30, राहणार नेहरूनगर येवला रोड येथील रहिवासी आहे। राजू खरात या 30 वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून नांदगाव शहरात ही दुसरी आत्महत्येची घटना घडली आहे। घटनेच्या 3 दिवसांपूर्वीच पोलीस स्टेशन परिसरात जुन्या पडक्या इमारतीच्या लोखंडी स्लायडिंग गेटला एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती आणि आता नांदगाव शहरातील नेहरूनगर येथील राजू खरात या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली असून नांदगाव शहरात लागोपाठ 3 दिवसात आत्महत्येची ही दुसरी घटना घडल्यामुळे नांदगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदगाव शहरातील नेहरूनगर येथील राजीव खरात हा स्वयंपाक कारागीर होता। दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी शुक्रवारी सकाळपासून दरवाजे बंद करून घरातून बाहेर आलाच नाही। दुपारचे 4 वाजून गेले म्हणून शंका आली। नातेवाईकांनी नांदगाव पोलिसांना दूरध्वनीवरून माहिती दिली। नांदगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत राजीव खरात यांच्या घराचा दरवाजा तोडून उघडला असता घरातील लोखंडी अँगलला राजूने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला। नेमकी आत्महत्या का केली असावी याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। राजू खरात यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली, 1 मुलगा असा परिवार आहे। या प्रकरणी नांदगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील अधिक तपास नांदगाव पोलीस करीत आहेत।